पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुका अजून देखील सुरूच आहेत। 32 तास उलटले तरी मिरवणुकीचा जोश कायम आहे। डीजेच्या दणदणाटामध्ये मिरवणुकीचा थाट सध्या पाहायला मिळतो। पोलिसांकडून डीजेचा आवाज कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। आणखी 2 ते 3 तास मिरवणुका चालण्याची शक्यता आहे। पुण्यातल्या मुख्य रस्त्यांवरच्या गणेश विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहे। अलका चौकातून आतापर्यंत 205च्या वर मंडळ मार्गस्थ झाले, तर अजून सुद्धा विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत। डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे प्रामुख्याने 3 टप्पे पडतात। पहिल्या टप्प्यामध्ये महाराजी मंडळ पारंपरिक वाद्य वाजवत जातात, तर दगडूशेठ, भाऊ रंगारी, बाबू गेणू, अखिल मंडई यांचे विद्युत रोषणाईने नटलेले भव्य दिव्य नेत्रदीपक महारथ हे रात्रीच्या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरतात। त्यांच्यासमोर ढोल ताशा पथकं आपली कला सादर करतात। दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मात्र डीजेवाली मंडळ पुन्हा चार्ज होऊन नव्या दमाने जल्लोषात अलका चौकातून मार्गस्थ होत असतात। 32 तास उलटले तरी सुद्धा पुण्यामध्ये अजून सुद्धा विसर्जनाच्या मिरवणुका सुरूच आहेत। डीजेचा दणदणाट यावेळी पाहायला मिळतोय। या डीजेच्या आवाजामध्ये तरुणाई नाचत या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। 32 तास उलटले तरीही अजून मिरवणुका सुरूच आहेत। अलका चौकातून आता या मिरवणुका पुढे मार्गस्थ होतात। डीजेचा दणदणाट पाहायला मिळतोय। दरम्यान आणखी 2 ते 3 तास या मिरवणुका चालण्याची शक्यता आहे। तर ही सध्याची आपण दृश्य गिरगाव चौपाटीवरची पाहतोय। लालबागच्या राजा आता विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ झालेला एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। खरं तर सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा दाखल झाला होता, मात्र अनेक कारणांमुळे विसर्जनामध्ये विघ्न येत होती। मात्र आता लालबागचा राजा पुढे मार्गस्थ झाल्याचं पाहायला मिळते। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, सध्या लालबागचा राजा मार्गस्थ झाल्याचं पाहायला मिळते, नेमकी काय चित्र पाहायला मिळतं? तासापासून लालबागचा राजा ज्या एकाच ठिकाणी उभा होता त्या ठिकाणावरून लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ती तारपाकडे घेऊन जाण्यात या मंडळाला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना यश आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। लोकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण आहे। लालबागचा राजा विसर्जनासाठी थोड्याच वेळात त्या ठिकाणी इथून रवाना होईल, परंतु ज्या ठिकाणी मूर्ती रुतून बसलेली होती, मूर्तीच्या खालचा जो सांगडा रुतून बसलेला होता तो काही अंशी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे संपूर्ण मूर्ती जी आहे ती हलवण्यामध्ये यश आल्यामुळे लोकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। लोक जे आहेत ते आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आत्ताची जी आपण दृश्य बघतो आहोत, जो तारफा बनवून आणण्यात आलेला आहे त्या तारफावर जे आहे ती मूर्ती चढवण्याचं जे काम आहे ते सुरू आहे। आणि आता या तारफावर मूर्ती चढवल्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी काही मिनिटांमध्ये रवाना होऊ शकतो। एकूणच आपण ही सगळे जे दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत ती मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरचे आहेत। लालबागच्या राजा विसर्जनासाठी आपल्या तारफ्यावर चढवला जात असल्याचं एकूणच चित्र आहे। एकूणच सगळे जर वातावरण जर बघितलं तर या ठिकाणी वातावरण आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीचा जयघोष जो आहे तो मुंबईकरांकडून, गणेश भक्तांकडून होताना चित्र पाहायला मिळतं आहे। लालबागच्या राजाची जी भव्य दिव्य मूर्ती जी आहे ती तारपावर चढवण्याचं काम सुरू आहे। काही वेळामध्ये या ठिकाणी तांत्रिक दृष्टीनं हा सगळा जो मूर्ती जी आहे ती तारप्यावर चढवली जाईल। जो या वर्षीचा जो बनवण्यात आलेला जो तारपा आहे तो गेल्या वर्षीच्या तारप्याच्या तुलनेत या वर्षीचा तारपा हा जो आहे तो मोठा आहे आणि संपूर्ण जी मूर्ती आहे ती बऱ्यापैकी या ठिकाणी तारप्यावर चढवण्याचं काम सुरू असल्यामुळे आणि मूर्ती तारप्यावर जात असल्यामुळे लोकांमध्ये एक जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। काही प्रमाणात जी मूर्ती आहे ती तारप्यावर आलेली आहे। अजून संपूर्ण मूर्ती तारप्यावर आली नसली तरी अर्ध्यापेक्षा जास्त जी मूर्ती आहे ती तारप्यावर आलेली आहे। व्यवस्थितपणे मूर्ती जी आहे ती तारप्यावर आणण्यासाठीचे प्रयत्न जे आहे मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळतं आहे। वेगवेगळ्या तांत्रिक गोष्टींचा अंदाज घेऊन जे आहे या ठिकाणी सगळी मूर्ती जी आहे व्यवस्थित सुस्थितीत
कशी तराफ्यावर बसवता येईल याचा अंदाज जो आहे तो कार्यकर्ते घेताना पाहायला मिळत आहे. पुढे घेणं किंवा पाठीमागे घेणं, तराफ्यावर व्यवस्थित मध्यभागी मूर्ती बसवणं, ती कुठल्याही बाजूला खोलून नाही तारपा जेणेकरून, कारण समुद्रातून घेऊन जाऊन ही मूर्ती विसर्जित करायची आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी मंडळाकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण आता गिरगाव चौपाटीवर जे आहे ते एक आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. कारण का एरवी सकाळी 8 ते जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होत असतं. या वर्षीचं लालबागच्या राजाचं 92वं वर्ष आहे आणि या 92व्या वर्षी अशा पद्धतीनं मूर्ती विसर्जनासाठी लागलेला वेळ, आलेल्या तांत्रिक अडचणी, समुद्राला आलेली भरती, यामुळं कुठंतरी एक लोकांच्या मनामध्ये थोडी शंका कुशंका निर्माण झाली होती किंवा एक खिन्नता निर्माण झाली होती. परंतु आता या ठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे नवीन बनवून आणलेल्या तारप्यावर जे आहे ती चढवण्यात आल्याचं चित्र आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत. तारप्यावर जी आहे ती मूर्ती चढवण्यात आलेली आहे आणि आता काही क्षणातच या लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी रवाना होऊ शकतो. मोठमोठ्या प्रमाणात जोरदार भक्तजन जे आहेत, भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाचा जयघोष करताना पाहायला मिळत आहेत. काही जे लोक आहेत तरुणाई खास प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचा शेवटचा फोटो या ठिकाणी कॅच करण्याचाही प्रयत्न तरुणाईंकडून मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो आहे. संपूर्ण गिरगाव चौपाटीवर जयघोष हाच येतो की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत ते या सगळ्या परिसरात पाहायला मिळते आहेत. संपूर्ण मूर्ती जी आहे ती तराफ्यावर आता पूर्णपणे चढवण्यात आलेली आहे. मूर्ती मध्यभागी या ठिकाणी पूर्णपणे ठेवल्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी या ठिकाणाहून समुद्रामध्ये जाऊ शकतो. नक्कीच गोविंद, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात. तर लालबागच्या राजाचं आता काही वेळातच विसर्जन होणार आहे. तराफ्यावर आता मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. खरं तर आज सकाळपासून विसर्जनामध्ये अनेक विघ्न येत होती. नवीन तराफ्या अडकून पडला होता आणि त्यामुळे अनेक विघ्न आली होती. मात्र आता काही वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. भरती आता ओसरलेली आहे, त्यामुळे काही क्षणातच आता लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. सकाळी 8 वाजताच मूर्ती या ठिकाणी दाखल झाली होती. मात्र गेल्या अनेक तासांपासून विसर्जन रखडलं होतं आणि आता या विसर्जनाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय, कारण मूर्ती आता तराफ्यावर चढवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात आपण आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे. गोविंद, यंदा खरं तर अत्याधुनिक नवीन तराफा बनवण्यात आला होता, मात्र त्याचं काही जजमेंट चुकलं का? त्याच्यात काही त्रुटी राहिल्या का? नक्कीच यावर्षी जो तराफा बनवण्यात आलेला होता तो अत्याधुनिक देवानी जरी तराफा असला तरी त्याची उंची जी होती त्या उंचीमध्ये थोड्याफार प्रमाणात तांत्रिक बिघाड झाला. कारण का मूर्तीची उंची आणि तराफ्याची उंची याचं जे बॅलन्सिंग होणं अपेक्षित होतं ते झालं नसल्यामुळे काही प्रमाणात अडचणी आल्या. आणि त्याच्यामध्ये दुसरी सगळ्यात तांत्रिक अडचण म्हणजे की समुद्राला जी भरती आलेली होते त्यामुळे लाटांचा जो वेग होता तो मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे तारप्यावर मूर्ती चढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. आणि म्हणजे विघ्नहर्त्याच्या अखेरच्या निरोप देण्यासाठी किंवा विसर्जन करण्यासाठी विघ्न काही प्रमाणात येत होती असं म्हणायला हरकत नाही. परंतु आता ही सगळी जी विघ्न आहेत ती दूर झाली आहेत आणि विघ्नहर्ता जो आहे तो आपला अखेरचा निरोप घेण्यासाठी काही वेळातच मार्गस्थ होईल. आता जी मूर्ती आहे संपूर्ण मूर्ती जी आहे ती तराफ्यावर चढवण्यात आल्याचं आपण चित्र आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहे. मुंबईकर मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहेत लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी, लाडक्या बाप्पाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीचा गजर करत बाप्पाला जो अखेरचा निरोप दिला जातो आहे. अगदी प्रसिद्ध पद्धतीनं कार्यकर्ते जे आहेत बरोबर मधोमध कशा पद्धतीनं मूर्ती लावली जाईल याची पाहणी करता आहेत आणि जेणेकरून समुद्रामध्ये मूर्ती या ठिकाणी मार्गस्थ घेऊन जाईल त्यावेळेला कुठल्याही पद्धतीनं एका बाजूला बोट जी आहे, तारपा जी आहे ती या ठिकाणी चालणार नाही याची खबरदारी घेतली जाते आहे. संपूर्ण मूर्ती पूर्णपणे तारप्यावर या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे आणि काही वेळामध्ये या तारप्यासाठी तारप्याला खेचणाऱ्या 2 बोट पुढे लावण्यात आलेल्या आहेत. त्या बोटीच्या काही तारपा जो आहे ज्याच्यावर लालबागच्या राजाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे तो तारपा समुद्रात जाईल आणि त्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे लालबागच्या राजाचे जे सगळे जे पदाधिकारी आहेत
कार्यकर्ते आहेत किंवा मुंबईकरते आहेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत। ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, अशा पद्धतीची घोषणाबाजी सुद्धा आपल्याला या परिसरात पाहायला मिळते आहे। साधारणतः 7 ते 8 तास जो विलंब झालेला आहे त्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक थोडासा नाराजी किंवा एक विघ्न आल्याचा काय असा एक मनाचा किंतु परंतुचा एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं ते आता कुठेतरी काही अंशी दूर झालेलं आहे। विघ्न असल्याने ते विघ्न दूर केले की काय अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते लोक व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। आणि एकूणच संपूर्ण परिसरामध्ये काही वेळामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती विसर्जनासाठी रवाना होईल। नक्कीच गोविंद, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात। लालबागच्या राजाची मूर्ती आता तराफ्यावर चढवण्यात आलेली आहे। तराफ्यावर ती चढत नव्हती, त्यामुळे गेल्या अनेक तासांपासून गणपती समुद्रात 4 ते 5 फूट पाण्यात बसून होती। त्यामुळे अनेक गणेश भक्त आणि लालबागच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक प्रकारे चिंतेचं सावट पाहायला मिळत होतं। मात्र आता लालबागच्या राजाची ही मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आली, त्यामुळे काही वेळातच लालबागच्या राजाचं आता विसर्जन होणार आहे। सकाळपासून अनेक विघ्न येत होती। यंदा खरं तर अत्याधुनिक नवीन तराफा बांधण्यात आला होता, नवीन तराफा मागवण्यात आला होता। हा नवीन तराफा गुजरातवरून मागवण्यात आला होता अशी एक प्रकारे माहिती सुद्धा समोर येते। मात्र ते नवीन तराफ्यावर मूर्ती व्यवस्थित चढवण्यात आली नाही, त्यामुळे ती रुतून पडली आणि सकाळी 8 वाजल्यापासून लालबागच्या राजाची मूर्ती अशा पद्धतीनं समुद्र किनाऱ्यावरच ताटकळत होती, विसर्जन होत नव्हतं। त्यानंतर भरती आली, भरतीमुळे सुद्धा विसर्जनामध्ये अनेक विघ्न आली। मात्र आता भरती ओसरलेली आहे, त्यामुळे सध्या विसर्जनाच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। लालबागचा राजा काल सकाळी 10 वाजता खरं तर मंडपातून बाहेर निघाला होता आणि त्यानंतर जवळपास 24 तास उलटून गेले तरी सुद्धा विसर्जन होत नव्हतं। अनेक विघ्न येत होती, नव्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यामध्ये अडचणी येत होत्या आणि त्यामुळे विसर्जनाला उशीर झाला। दरम्यान आता भरती ओसरलेली आहे, तराफ्यावर सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती चढवण्यात आली, त्यामुळे काही वेळातच आता लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडणार आहे। अनेक तासांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं होतं। सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला राजा अडकून पडला होता। मात्र आता काही वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, आता लालबागच्या राजाच्या मंडळाचे प्रतिनिधी सुद्धा तिथे असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, कशा पद्धतीने गर्दी आहे? या संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसरात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण मूर्ती या ठिकाणी तराफ्यावर चढवल्यानंतर एकच जयघोष सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे। गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा जी आहेत ते पदाधिकारी देताना पाहायला मिळत आहेत, लोक देताना पाहायला मिळत आहेत। लोक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचा जो फोटो आहे तो कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। जो तारपा जो आहे, ज्या तारप्यावर लालबागच्या राजाची मूर्ती चढवण्यात आलेली आहे त्या तारप्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। लोक घोषणा देत आहेत, लोक या ठिकाणी जेवण करताना पाहायला मिळत आहे। संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी भाविकांची, गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जे मी एका दुसरं चित्र आपल्याला दाखवतो की संपूर्ण परिसरात जे या ठिकाणी जी तराफ्यावर मूर्ती चढवण्यात आलेली आहे त्याच्या समोरच्या साईडला जे आहेत 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या बोटी लावण्यात आलेल्या आहेत, ज्या बोटींच्या सहाय्यानं हा तारपा जो आहे तो समुद्रात खेचण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एकदा हा तारपा जो आहे तो रस्त्यावर असलेला तो समुद्रात गेल्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। परंतु आता जे चित्र आपण बघतो आहे संपूर्ण या ठिकाणी परिसरामध्ये गणेश भक्त जे आहेत त्या गणेश भक्तांनी पूर्णपणे तारपा आणि ज्या ठिकाणी तारप्यावर मूर्ती विराजमान करण्यात आलेली आहे त्या मूर्तीच्या भोवती लोकांनी मोठ्या प्रमाणात वेढा दिल्याचं पाहायला मिळत आहे। लोक आपल्या मोबाईलमध्ये मूर्तीला कोण आपली मन्नत मागताय, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र जे आहे संपूर्ण गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळत आहे। आणि कधी काही तो विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। पोलीस फौजफाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रक पथक जे आहे ते तैनात करण्यात आलेला आहे। सिक्युरिटीची टीम जी आहे ती सुद्धा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर तटरक्षक दलाचे जवान आहेत ते आहेत आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मधून
संपूर्ण परिसरात गस्त घालण्यात येते आणि अशा परिस्थितीमध्ये लालबागच्या राजाचा जो विसर्जनासाठी झालेला विलंब आहे तो विलंब विसरून सगळे जे लोक जे आहेत आनंद उत्सवात सामील झाल्याचं पाहायला आहे. लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयघोष करताना पाहायला मिळत आहेत. आताची जे आपण दृश्य बघतो आहे ते पोलीस जे आहेत राजाची मूर्ती ज्या तराफ्यावर ठेवण्यात आलेली आहे संपूर्ण बरोबर मध्यभागी जे आहे त्या आता तराफ्यावर मूर्ती घेण्यात आलेली आहे. आताच आपण जे दृश्य दाखवतो आहोत एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत. बरोबर अगदी तराफ्याच्या मध्यभागी जी मूर्ती आहे ती सरकवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं बॅलन्सिंग करण्यासाठी सोयीचं होईल अशा पद्धतीनं मूर्ती जी आहे ती मध्यभागी ठेवण्यात आलेली आहे. मूर्तीचा ज्या तराफ्यावर ठेवण्यात आलेल्या आहे त्या तराफ्याच्या आजूबाजूला जी लोकांनी गर्दी केलेली आहे त्यांना या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर पोलीस जे आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून तारापा जो आहे तो अंदर घेऊन आत घेऊन जातील आणि लालबागचा राजा जो आहे तो मार्गस्थ होईल. पण तो आजची ही सगळ्यात महत्वाची दृश्य आणि सगळ्यात महत्वाची घडामोड की गेल्या सकाळी 7 ते 8च्या दरम्यान लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत लालबागच्या राजाची मूर्ती ही एकाच ठिकाणी पाण्यामध्ये तासनतास उभी होती. परंतु आता पाण्याची भरती ज्या समुद्राला आलेली होती ती कमी झाली आणि होती लागल्यानंतर पाण्याचा निचरा झाल्यानंतर पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर मूर्ती जी आहे ती तलावावर चढवण्यात आली आणि त्यानंतर तलावावर चढवण्यात आलेली मूर्ती आहे तलावाच्या बरोबर मध्यभागी आणण्यात आलेली आहे जेणेकरून तलावा एका बाजूला चढू नये. आता जी आहे ती मूर्ती बरोबर मध्यभागी आणण्यात आलेली आहे आणि काही वेळामध्ये या ठिकाणी लालबागच्या राजा जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. ही सगळी जी आपण दृश्य बघतो आहोत ते गिरगाव चौपाटीवरचे दृश्य आहेत. लालबागचा राजा विसर्जनासाठी म्हणजे या वर्षीचं मंडळाचं 92वं वर्ष आहे आणि 92व्या वर्षामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं लालबागचा राजाचं जे विसर्जन आहे ते लांबल्याचं पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये तांत्रिक अडचण याच्यात आली की यावर्षी तारपा नवीन बनवण्यात आला होता आणि दुसरी अडचण होती की यावर्षी नेमकं विसर्जनाच्या वेळेला समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती होती आणि लाटांचं प्रमाण जास्त असल्यामुळं तारपावर या लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती शिफ्ट करतात ती या ठिकाणी ठेवत असताना अडचणी निर्माण होत्या होत्या आणि आपसुकच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ओहोटी जोपर्यंत होत लागत नाहीये समुद्रातली पाण्याची पद्धती कमी होत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी करता येत नव्हती याचा अंदाज आल्यानंतर समुद्र या गोष्टीची वाट बघत बसणं एवढाच या ठिकाणी हातात होता आणि तशाच पद्धतीचं काम जे आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मुंबईकरांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुंबईकरांनी सकाळपासून जो पाहिलेला संयम आहे पाळलेला जो संयम आहे गणेश भक्तांनी तर तो आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी आता मुंबईकर गिरगाव चौपाटीवर जमल्याचं पाहायला मिळतंय. गणेश भक्त जमल्याचं पाहायला मिळतंय आणि आज शेवटचा अगदी काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाला हा अखेरचा निरोप दिला जाईल. गोविंद ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय. लालबागच्या राजाच्या मूर्तीला आता तराफ्यावर चढवण्यात आले त्यामुळे काही वेळातच आता लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडणार आहे. सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळते. गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सोबतच तटरक्षक दलाकडून हेलिकॉप्टरच्या द्वारे गस्त देखील घातली जाते. आज सकाळपासून विसर्जन खरं तर रखडलं होतं अनेक विघ्न येत होती मात्र आता मूर्ती ही तराफ्यावर चढवण्यात आली त्यामुळे काही वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन आता होणार आहे. राजा काल सकाळी 10 वाजता मंडपातून बाहेर पडला होता. जवळपास 22 तास उलटून गेले मात्र तरी सुद्धा लालबागच्या राजाचं विसर्जन काही पार पडत नव्हतं. यंदा अत्याधुनिक असा तराफा बनवण्यात आला होता मात्र हा तराफा अडकून पडला आणि त्यामुळे अनेक विघ्न आली. मात्र आता भरती ओसरल्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात आली आणि त्यामुळे काही वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन आता पार पडणार आहे. ही सध्या आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. गिरगाव चौपाटीवर जनसागर सुद्धा मोठ्या प्रमाणात लोटल्याचं पाहायला मिळतंय. लालबागच्या राजाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी केली आणि काही वेळातच आता लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडणार आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण त्या ठिकाणीवरून पाहतोय. सकाळी 8 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता मात्र तो अनेक कारणांमुळे पाण्यातच अडकून पडला होता. नव्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे विसर्जन रखडलं होतं. दरम्यान आता भरती ओसरली तराफ्यावर सुद्धा मूर्ती चढवण्यात आली त्यामुळे काही वेळातच लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडणार आहे.
यापूर्वी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणारा तराफा हा वेगळा होता. यंदा मात्र एक नव्यानं आणि अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला होता. मात्र समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलू लागला आणि त्यामुळे मूर्ती व्यवस्थितपणे या तराफ्यावर चढवण्यात आली नाही आणि त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. विघ्नहर्त्याच्याच विसर्जनावेळी अनेक विघ्न आल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती चढवण्यात आली आणि त्यामुळे काही वेळातच आता विसर्जन पार पडणार. लालबागच्या राजाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी सध्या गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं.